गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळी सकाळी कसलं छान असं ऊन पडले, मस्त वातावरण झालेलं आहे, वार सुटले। सकाळी सकाळी तुमचं काय चाललंय? सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज आहे मंगळवार, आज आहे बघा इकडं कसं चाललंय। माझं चाललंय स्वयंपाक, धार काढली, मांजराला आधी दूध ठेवलं, आताच धार काढून आली, कणिक पण मळली छानपैकी अशी, आणि तवा घासायचा होता म्हणून दूध तापायला ठेवलं। या कालचं दूध नव्हतं ना घातलं डेअरीला, त्याच्यामुळं सगळं असंच होतं, पण हे म्हणलं छान असं तापून घ्यावं। आणि आता तर चपात्या लाटावत्या। सगळं करून घेतलंय व्यवस्थित, टोपलं उगाच खाली घेतलं, आणि त्यात केलेली आहे मटकीची भाजी। मला रोज का मस्तपैकी मोड आलेली मटकीची भाजी केली आहे, छान अशी। पोरांना डब्याला शाळेत जायचंय ना, आणि काकीन त्या तर तुम्हाला माहिती आहे रात्रीच गेल्या। हात दूध काढून ठेवले किटलीत भरून, आणि हिचा कसा आराम चाललाय। पेली ना दूध? पेली का? इकडून तिकडं तिकडून इकडं, बस बस बस। माझा चाललाय असला अवतार, काय काम करून सकाळपासून सगळं गुरांचं काम करत करत तपार 9 वाजल्या। त्या म्हणलं आता पोरांना शाळेत जायचं म्हणल्यानंतर आधी चपात्या केल्या पाहिजे, आणि आता सांडच राहिलाय तिकडं, तर दुधाचं पातेलं उतरवायचंय खाली। हा सगळं लगेच दूर चुलीचा उतरवून ठेवलं, थोडंसं गरम करून ठेवलं, म्हणून म्हणलं कधी काल सकाळचं आहे ना, दूर झालाय। आता जा फुकावं लागेल। आता कणा घेते चपात्या लाटून, अजून कपडेही धुवायच्यात, मला करायच्यात कुरिअर पॅक। बऱ्याच जणांचे कुरिअर राहिले होते बरं का, सॉरी बरं का। आता काय रक्षाबंधन आणि ते सगळं 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 एकत्रच आलं, त्यात शनिवार आला, नंतर रविवार आला, काल सोमवार होता, पण काल काय झालं वाईस थोडासा पाऊस येत होता संध्याकाळनं, त्याच्यामुळं कुरिअर टाकाय काय झालं नाही। आणि बापू गेलं होतं राशीनला, तुम्ही तर बघितलं आत्यान बापू, त्याच्यामुळे कुरिअर टाकायचं राहून गेले। आज आता सगळं आवरते मस्तपैकी पटापटा पटापटा स्वयंपाकाचं, आणि कुरिअर पॅक करून कुरिअर टाकून येते आधी, म्हणजे सगळ्यांचे उद्या परवा गुरुवारपर्यंत पटापटापटा सगळ्यांचे पोचतील, शुक्रवारपर्यंत सगळ्यांचे कुरिअर पोचतील। सॉरी, पण घ्या थोडं समजून, थोडा वेळच कामाचा जास्तच लोड आहे, त्याच्यामुळे ते कुरिअर पॅकिंग करायचं आणि टाकायचं राहते। पण तरी सगळ्याचं वेळेवर पोचलंय, 2-3चं राहिलंय, ते काय झालंय पोस्ट बंद आहे आणि कुरिअर तिथं पोचत नाही, त्याच्यामुळं पोस्टाने टाकायचं आहे, आणि 8 दिवस झालं पोस्ट बंद आहे, त्याच्यामुळं कुरिअर तुमचे लांबले, दुसरं काय नाही। 2-3 ताईंचे राहिलेले इथं कुरिअर पण टाकलेत, पण गेले नाहीत का, तर पोस्ट बंद आहे, कुरिअरने टाकलेले माघारी आले, आणि परत पोस्टाने टाकायचे आहेत। 2-3चे राहिलेले इथं, त्यांनी मला मेसेज पण केलाय की ताई कुरिअर अजून पोचलेले नाहीत, पण मी 2-3 दिवसात पोहोचवण्याचा तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करीन। बघू दुसरं कुठलं पोस्ट चालू असलं, बारामतीतलं बंद आहे, इकडचं असलं चालू तर टाकून तुमचं कुरिअर पोचवायला सांगते। आणि बाकीच्यांचे जे आहेत ते टाकायचेच राहिलेले आहेत, आज टाकणार आहे तुम्हाला, उद्या परवा 2-3 दिवसात। पुणे मुंबईचे जर असतील उद्या किंवा परवा मिळून जातील तुम्हाला गुरुवारपर्यंत, थोडे लांबचे असेल तर ते शनिवारपर्यंत मिळतील। तर असो, थोडं राईज घ्या मला समजून। बरेच जणांचे आता सध्या तर एवढे सांडगे नाहीत ऑर्डरी, सांडग्याच्या ऑर्डरी नाहीत, पण सगळ्यांचा लसूणच आहे 3-3, 4-4, 5-5 किलोचा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। पण सगळ्यांचं मिळून जाईल, कुणाचं काही कुरिअर राहणार नाही। लांब लांबचे पण आहेत भरपूर, लांबच्यांना थोडा वेळ लागेल, 2-3 दिवस लागतील। तर असू द्या, गुड मॉर्निंग सगळ्यांना, बाय। आता करते पटापटा चपात्या, चुलीला लागलाय जाळ, मस्तपैकी इजला होता तर हो का परत न लागला, आणि सगळ्यांनी गरमागरम चुलीवरच्या चपात्या खायला या, ऊस मटकी आणि चपाती। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मला असती चतुर्थी,
अंगारकी आहे का संकष्ट चतुर्थी ती काय बघितली नाही पण आहे आज. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग.